मोनिका, तुला गिफ्ट देण्या अगोदर मला मानसीला गिफ्ट द्यायचंय, कारण ही सगळी आयडिया तिची होती, त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तिलाच जातं. हे तुझ्यासाठी इंक पेन. थँक्स अ लॉट. रिअली नाईस गिफ्ट. तुम्ही खरंच सरप्राईज दिलं होतं मला. बरं, व्हेरी थॉटफुल गिफ्ट. इंक पेन बघितल्यावर डायरेक्ट शाळेची आठवण येते ना. खूप गोड मेमरीज आठवतात इंक पेन मुळे, आणि त्याचा एक वेगळा क्लास असतो. राईट. आता इथून पुढे जेव्हा तू डॉक्टर होशील ना, तेव्हा ती औषध आहेत ना, ती या पेनाने लिहून दे. हो काका. आणि जरा बरं अक्षर काढ, पेशंटला वाचता आलं पाहिजे. नक्की काका. हे तुझ्यासाठी. This is beautiful. तुम्हाला माहितीये, मला हा नेकलेस खूप आवडला होता. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. घालून दाखव. हो. ये. मी आले तर बघून. हो हो. Wow. This is unbelievable, विक्रांत. मला माहिती नव्हतं तुला माझी चॉईस इतकी चांगली माहिती आहे. थँक्यू सो मच. खरं सांगायचं तर विक्रांत, मानस, एक मिनिट. हा, तर मी सांगत होतो की खरं सांगायचं तर हे गिफ्ट आणण्यामध्ये मानसीचा खूप मोठा वाटा आहे. नाही नाही, माझं श्रेय काही नाहीये. मी फक्त सुचवलं. फायनल सिलेक्शन विक्रांतनेच केलं. तुला आवडलं ना? Of course. But surprising. मी ज्या ज्या गोष्टींबद्दल मानसीला लग्न आधी सांगितलं होतं, त्याच गोष्टी मला अचानक आत्ता मिळायला लागल्या. त्या सुद्धा तुझ्याकडून. कोइन्सिडन्स. योगायोग आहे नाही? लिहू दे मला. अरे दादा, काय लिहितोयस ते मला सांग ना. थांब रे. पण तू लिहितोयस काय नक्की? लवकर कळेल ते. अरे मला दाखव तरी. काय रे? हा, काय करत होता त्या कोपऱ्यात खुसूर फुसूर? काय चाललेलं? आता पेन काय तुझ्या? काय लपवतोस? काय डोळे दाखव मला पटकन. काय 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 चित्र आहे ते. चित्र? काय रे, काय म्हणतो? चित्र नाही, काहीतरी ते. काय काय ते काहीतरी ते. दडपणात रे, काहीतरी होईल. ए हळू रे. काही फायदा नाही. जाम प्लॅनिंग चाललंय मुलांचं काहीतरी. मुलं कोणाची आहेत? कोणी विजय ना, मी पक्की ओळखते तुम्हाला. काय गाई? हो ना. आता बालपणीच्या ह्यांच्या आठवणी काढून नुसतं हसायलाच येतं मला. एकदम अशीच होती पोरही. हो ना, दरवर्षी भाऊबीजेला हे दोघं जण काही ना काहीतरी धमाल करायचेच. काय माहिती? धमाल? मधु काका, अरे धमाल काय म्हणतोयस? नाही तर काय. केवढा त्रास द्यायचं मला ही दोघं. त्रास द्यायचो मग आम्ही तुला? अरे काय बोलते बघ ही मधु काका. एक तर ही रडी होती,
हा म्हणजे माहिती ना काही जरा चेष्टा सुरू झाली की लागली रडायला, जरा सुरू झाली की लागली रडायला. मोहन काय काय उगीच रडायचं नाही. मी तुम्ही मला तसं वागवत होतात अरे तू आहेस ना रडी, आहे ना ही रडी. मला रडी कसं काय म्हणतोयस? मोहन गीता पकड त्याला, गीता पकड 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 मारू माझ्या नवऱ्याला. उलट 2 थपाटे घाल. मोहन मोहन विक्रांत पकड त्याला. आत्या तुझा चोर पकडलाय. आता बोल. काय नाही, काय म्हणणार? निर्मला शिक्षा कर. पकडलाय बघ, विक्रांतनी पकडलंय. काय शिक्षा काय करू? मी काय केलंय? अरे वा, मी काय केलंय? वा रे वा, करूनच्या करून बर शिरजोर चोर. ती बोलते तुला. मला आजही कसला आवाज येतोय ग बाहेर? थांब मी जरा जाऊन बघते. थांब जरा, काहीही झालेलं नाहीये. धांगडधिंगा चालू आहे नुसतं. काय? सण असला ना की दळव्यांना ऊतच येतो. काहीही करत असतात. जाऊ दे, तू बस माझ्यावर गप्पा मार. तुम्ही दोघी इथे आतमध्ये काय करताय? बाहेर चला, धमाल चालली आहे. कसली धमाल? सांगितलं ना तुला, दंगा चालू आहे बाहेर. मला त्रास होतो गोंधळाचा फार. आमच्या इथे भाऊबीज दरवर्षी अशीच असते. अशीच म्हणजे? अगं दरवर्षी भाऊबीजेला बाबा आणि मोहन काका आत्याला छळण्यासाठी काहीतरी नवीनच ट्रिक करतात. हो, आणि रागाने किंवा घाबरून, पण आत्या रडतेच. इट्स अमेझिंग. काय सांगता? आत्या रडतात? हाऊ इज इट पॉसिबल? अगं हो, तू आतापर्यंत फक्त डॉक्टर आत्या पाहिलीस, पण ती इथे जेव्हा बहीण होते ना तेव्हा ती एकदम वेगळी असते. आणि मागे एकदा बाबांनी तिची अशी वाट लावली होती ना, तुला सांगतो. आई पाहिलंस ना, विजय अजूनही आलेला नाहीये. काय कुठे गेला असेल? काय एवढा उशीर झालाय कोण जाणे. मोहन काय नाही, मला खरंच काही माहित नाही. माझ्याकडे काय बघतो तुम्ही संशयाने असे? नाही रे बाळा, तुझ्यावर कोण संशय घेणार? शाणं बाळ आहे. कोणाची चेष्टा मस्करी नाही, बहिणीची तर अजिबात नाही. मी सांगते ना, नक्की काहीतरी प्लॅन असणार या दोघांचा. नाहीतर नेमका आजच याला एवढा उशीर का व्हावा? नाही हो वंस, उलट मी यावेळेला यांना सांगितलंय की या वेळेला एप्रिल फुल वगैरे काही करायचं नाही, व्यवस्थित छान भाऊबीज साजरी करायची. बहिणी, तू, आई, गीता, तुम्ही सगळे सामील असता त्याला. मला माहिती आहे ना, माझा कोणावरही विश्वास नाहीये खरं. माझ्यावर पण नाही का आत्या? अरे आहे ताई, तुला खरंच सांगतो, यावेळेस असं आम्ही काही करणार नाही आहोत खरंच. काय झालं तुम्हाला हसायला? काही नाही, मला तुझ्याकडनं काहीही नकोय. बर, मग जाऊ का मी? निर्मले, चल चल, ओवाळून घे ना. हो चला. एक मिनिट. हो हो, पूर्व तयारीनिशी. एक एक. काय काय अजून कसा विजय आला नाही? बघ ना, सांगत पण नाही आपल्याला वेळ होणार आहे म्हणून. काय हा मुलगा? नाही, येणार येणार दादा, येणार लवकर येणार. तुला फोन केलेला? आला बघ. अगं बाई, याला काय झालं? काय रे, काय रे, पाणी हवं? नाही, आज भाऊबीज आहे. हो हो, मला माहिती आहे. त्या ओवाळण्यासाठीच तर मी एवढा धडपड करतो. वळा, लवकर वळा, मला जायचंय पुढे, काम आहेत महत्वाची. लवकर लवकर. हो, एवढी कसली घाई आहे रे तुला? सावकाश. अरे
हे घे, ही तुझी ओवाळणी. अगं बाई किती छान आहे. आई कसा दिसतोय? म्हटलं ना मोहन, तिला खूप आवडेल म्हणून तर मी स्वतः. त्याला दाखव आधी. कसा दिसतोय? एक मिनिट. अगं बाई अरे देवा, मॅडम हा हार तुमच्याकडे कसं काय आला? हा हार मला माझ्या भावाने दिलाय. हा हार चोरीचा आहे. नाही 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 नाही, चोरीचा नाहीये. हार मी विकत घेतलाय. खोटं बोलू नका तुम्ही. मॅडम हा हार तुमच्याकडे आहे, तुम्हाला अटक करावं लागेल. अहो मी सांगितलं ना, हार मी विकत घेतलाय म्हणून. चोरीचा कसा असेल तो? रिसीट दाखवा. रिसीट येताना पडली कुठेतरी वाटेल. खोटं बोलू नका. अरे विजय असं का केलं रे बाबा, तू सांग ना. अरे विजय, तू चोरी केलीस? अरे माझ्याजवळ पैसे मागायचे होते, मी दिले असते ना तुला. अहो तुम्ही मला बोलला असतात ना तर मी माझे दागिने काढून दिले असते. आता कसं होणार? अगं मी फक्त तिच्या निर्मलाच्या ओवाळणीसाठी केलं आहे सगळं. पण तू खुश झालीस ना, बस. मला घेऊन चला तुम्ही, मला अटक करा, मला चालेल. ओ थांबा थांबा, तुम्ही माझ्या भावाला घेऊन जाऊ नका. त्याने तो असं काही करणार नाही हो, मी खरं सांगते ना. का असं वाईट वागलास तू? अरे काय गरज होती या हाराची? आई सांग ना त्यांना विजयला घेऊन जाऊ नका म्हणून. अरे काय भयंकर केलंस तू. या हाराची खरंच काही गरज नव्हती रे. मला 1 रुपया जरी दिला असतस ना तरी चाललं असतं. तुला 1 रुपया चालला असता? हो, मला 1 रुपया पण चालला असता. नक्की? 1 मिनिट. हा घे 1 रुपया. हा हार नकली आहे. एही नाही मला हार नकोय. नाही मला खरंच हार नकोय. आत्या, हो घ्या ना, किती सुंदर हार आहे तो. कितीही सुंदर असला ना तरी हा हार मला नकोय. अगं घे का ताई, घे. पोलीस नाही येणार यावर्षी. त्यांना आधीच सांगून ठेवलं आम्ही. घालून नक्की नाही, मी घालणार नाही. चला या. अरे ते हे राहिलं समजा. हार नाहीये. बघ आता. थँक्यू. चला मधु काका. चला या. अरे ये. पाकडी घातली टोपी. हो का? आता बरोबर आहे. राहिलं का? करू दे मला, ओवाळणी करू दे. आता या स्थानापन्न व्हा. माई, या वर्षीची दिवाळी आपण जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करूया.
म्हणजे यावेळी मीच तुझ्याकडे काही मागणार आहे. खरं तर तुम्हा सगळ्यांकडेच मी काहीतरी मागणार आहे. या घरातला आनंद हा असाच कायम राहावा. त्यासाठी घरातल्या सगळ्यांनीच एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे. एकमेकाशी समजून बोलण्याची गरज आहे. जो काही अबोला असेल तो दूर होईल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. काय माही, घरातली सगळी मंडळी अशी हसत असली, एकमेकाशी बोलत असली की मनाला कसं शांत वाटतं, आनंद वाटतो. अगदी बरोबर बोललास. मला उशीर झाला याचं कारण आता तुम्हाला मी सांगतो. तो हा भेटला होता रे मला आता, आशुतोष. काय सांगतोयस काय? गावी आपल्या शेजारी राहायचा तोच ना? तोच. अरे मोठा फिल्म मेकर झालाय तो आता. हा. अरे वा. तो बोलता बोलता एक फार छान वाक्य म्हणाला मला. तो म्हणाला, संवाद हा नात्यांचा श्वास असतो आणि जोपर्यंत तो असतो ना तोपर्यंत नातं कधीच व्हेंटिलेटर वरती जात नाही. अगदी खरं आहे दादा. आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. आपल्यातली भांडणं, गैरसमज हे मिटवलं पाहिजे. वाद होणारच, पण त्या वादामुळे नातं कमकुवत व्हायला नको. मग ना बाबांनी, आईनी आपल्यावर जे संस्कार केले त्यामुळे खरं तर ही नाती टिकू नये. आणि मला असं वाटतं की तेच संस्कार आपण आपल्या मुलांवरती करावेत, जेणेकरून ही नाती आणखीन घट्ट होतील. मोहन, मुलं कुठेत रे? ताई प्लीज ये ना, प्लीज. अरे पण लिहिलंय कोणी सांगा मला. आम्ही पण तरी प्लीज ना ताई, दे ना. अरे पण तुम्ही दिलेलं जास्त क्यूट वाटेल ना, हो ना? मानसी. हो हो आलोच. चला 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 कमा. हे प्लीज वाच ना. डिअर वहिनी, तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. या घरात एक बाळ येणार आहे ना? दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला आम्हाला ओवाळायला आणि राखी बांधायला कोणीच नसतं. आम्हाला एक बहीण हवी. तू प्लीज आमच्यासाठी एक बहीण आणशील?